सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 1 जुलै 2026 पावर्ड बाय बी वोकल फॉर लोकल. आपली खरेदी आपल्या शहरात, आपल्या साताऱ्यात. चेंबूर मुंबई येथे स्कूल बसवर झाड कोसळून दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू. सातारा जिल्हा प्रशासनाने याची माहिती घेऊन जिल्ह्यात अशी दुर्घटना घडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. पावसाळापूर्व कामे दरवर्षी नित्याची बाब असली तरी अनेक कामे अजूनही झाली नाही. येणारा काळ हा पावसाचा काळ आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणावर नैसर्गिक आपत्ती घडण्याची शक्यता असते. अशीच एक घटना काल चेंबूर मुंबई येथे घडून झाड स्कूल बस कोसळून झालेल्या दुर्घटनेत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला. सातारा जिल्ह्यात नैसर्गिक दुर्घटनेत नागरिकांचा जीव जाऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने योग्य खबरदारी घेऊन उपाययोजना करायला हव्यात. पावसाळापूर्व उपाययोजना ह्या नित्याचाच भाग असला तरी बऱ्याच ठिकाणी अजूनही त्या करण्यात आलेल्या नाहीत. यामध्ये जीर्ण झालेल्या वृक्षांची वृक्षतोड, धोकादायक बॅनर्स, कमानीचे कटआउट काढून टाकणे, नदीवरील व इतर धोकादायक ठिकाणी असणाऱ्या पुलांचे रस्त्याचे ऑडिट करणे, दरडी प्रवण क्षेत्रात योग्य उपाययोजना करणे अशा व इतर अनेक गोष्टींची पूर्तता जिल्हा प्रशासनाने करणे आवश्यक आहे. निधी अभावी ग्रामसुरक्षा यंत्रणा बंद, ग्रामीण भागातील तात्काळ सूचना व्यवस्था खंडित. अत्यावश्यक योजनेला पैसे नाही तर मग पैसे आहेत तरी कशाला, असा नागरिकांचा सवाल. सातारा जिल्ह्याच्या ग्रामीण भागासाठी ग्रामस्थांसाठी आपत्कालीन सूचना, आपत्ती व्यवस्थापन, गुन्हे प्रतिबंध शासकीय योजनांची माहिती आणि ग्रामपंचायतच्या विविध संदेशांची प्रवाही माध्यम ठरलेली ग्रामसुरक्षा यंत्रणा निधीअभावी दिनांक 30 जून पासून पूर्णपणे बंद झाली आहे. जिल्हा परिषद सातारा आणि सातारा पोलीस दल यांच्या संयुक्त सहभागाने ऑगस्ट 2023 मध्ये सुरू करण्यात आलेल्या अभिनव उपक्रमाला आवश्यक आर्थिक पाठबळ न मिळाल्याने हा निर्णय घेतला आल्याचे व्यवस्थापन स्पष्ट करण्यात आले. या अत्यावश्यक योजनेला पैसे नाहीत तर मग पैसे आहेत तरी कशाला, असा सवाल साताऱ्यातील नागरिकांना विचारला जाऊ लागला आहे. पशुधन प्रगणनांचे मानधन 1.5 वर्षांपासून रखडले, शासनाच्या दिरंगाईचा फटका. 1 ट्रिलियन इकॉनॉमी करू म्हणणाऱ्या सरकारकडे लोकांना कामाचा मोबदला द्यायला पैसे नाही. पशुधन गणनेचे काम यशस्वीरित्या प्रामाणिकपणे पूर्ण करणाऱ्या पशुधन प्रगणनांचे मानधन तब्बल 1.5 वर्षांपासून रखडल्याने प्रगणनांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. शासनाच्या दिरंगामुळे अनेक प्रगणनांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून तातडीने मानधन अदा करण्याची मागणी प्रमुखांकडून केली जात आहे. देशातील पशुधनाची अचूक आकडेवारी उपलब्ध व्हावी, पशुसंवर्धन क्षेत्रातील विविध योजना प्रभावीपणे राबवता याव्यात आणि भविष्यातील धोरणे ठरवण्यास मदत व्हावी या उद्देशाने पशुधन गणना करण्यात आली होती. या मोहिमेत प्रगणनांनी गावागावात वाड्या वस्त्यांवर जाऊन प्रत्येक पशुपालकाची भेट घेत जनावरांची सविस्तर माहिती संकलित केली. अनेक ठिकाणी दुर्गम भाग, प्रतिकूल हवामान आणि वाहतुकीच्या अडचणी असूनही त्यांनी वेळेत काम पूर्ण केले. मात्र 1.5 वर्ष उलटूनही मानधन न मिळाल्याने प्रगणनांची आर्थिक कोंडी झाली आहे. पहिल्याच पावसात साताऱ्यातील सुविधांच्या मर्यादा उघड, पावसाळ्यातील तयारीवर प्रश्नचिन्ह, पाणी तुंबणे, ओढ्यांच्या अस्वच्छतेसह वाढला डासांचा प्रादुर्भाव. यंदा जून महिन्यात दीर्घकाळ पावसाने दडी मारल्यानंतर झालेल्या पहिल्याच पावसात सातारा शहरातील पायाभूत सुविधांमधील मर्यादा स्पष्टपणे समोर आल्या आहेत. शहरातील अनेक भागात पाणी तुंबणे, ओढ्यांची सफाई न होणे, गटारे तुंबणे आणि डासांचा वाढता प्रादुर्भाव नागरिकांच्या अडचणी वाढल्या आहेत. बॉम्बे वेस्टर्न चौकात पहिल्याच पावसात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहतुकीचा अडथळा निर्माण झाला. प्रतापसिंह भाजी मंडई परिसरात विचित्र मंडईच्या पिछाडीस पाणी तुंबण्याच्या घटना वाढल्या असून व्यापारी व नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. घंटागाडी नियमित फिरत नसल्याने टीसीपीसी करंजे परिसरातील ओढ्यात मोठ्या प्रमाणात कचरा टाकला जात आहे. त्यामुळे ओढा प्रदूषित झाला असून डासांचा प्रादुर्भाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गोडोली जकात नाका, पालवी चौक तसेच रामराव पवारनगर येथे बरेच रस्ते डांबरी नसल्याने तिथे चिखल होऊन दलदल तयार झाली आहे. ऐन पावसाळ्यात 113 टँकरने पाणी पुरवठा, जिल्ह्यात 120 गावे व 403 वाड्यांमध्ये पाणी टंचाईच्या तळात तीव्र. सातारा जिल्ह्यात ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आहे. गावोगावी पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकंती करावी लागत आहे. जिल्ह्यातील 120 गावे व 430 वाड्यांमधील 1,60,464 नागरिक व 1,31,442 जणांना 113 टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास टंचाईग्रस्त गावे वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. जिल्हा रुग्णालयात लवकरच MRI सुविधा, रेडिओलॉजिस्ट आणि कुशल तंत्रज्ञांची पदे भरणे आवश्यक. जिल्हा रुग्णालयात MRI, मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग सुविधा लवकरच सुरू होणार आहे. MRI मशीन लवकरच दाखल झाले असून सध्या फर्निचर विद्युतीकरण सुरू आहे. हे मशीन लवकरच कार्यान्वित करणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना खासगी रुग्णालयात MRI साठी बसणारा आर्थिक भुर्दंड वाचणार असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर राहुल जाधव यांनी सांगितले. शिवडे तालुका कराड येथे घरफोडी, 5 लाखांचा ऐवज लंपास. शिवडे बालाजीनगर तालुका कराड येथे घरफोडी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. चोरट्यांनी 2,36,000 रुपयांचे सोने व चांदीचे दागिने लंपास केले आहेत. तसेच चोरट्यांनी 2,37,000 रुपयांची रोख रक्कम लंपास केली आहे. या प्रकरणी संजय गुलाबराव भोसले यांनी उमरज पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. रविवारी दिनांक 28 जून रात्री 1:50 सुमारास ही घटना घडली. बनावट दागिने विकणारी महिला ताब्यात, एक पसार. नागठाण्यातील 2 जणांना गंडा घालण्याचा प्रयत्न. नागठाणे तालुका सातारा येथे बनावट चांदीचे दागिने विकून फसवणूक करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेला दुकानदाराच्या सतर्कतेमुळे बोरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयित महिलेचा आणखी एक पसारा महिलेवर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नफिसा बानू अन्सारी, राहणारा डोळे रोड, बेगून, जिल्हा चित्रडूर, राजस्थान असे संशयित महिलेचे नाव आहे. या प्रकरणी अजित विलास ताटे वय 35 यांनी फिर्याद दिली आहे. साखरवाडी परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरट्यांचा धुमाकूळ, एका रात्री 2, आठवड्यात 4 ट्रान्सफॉर्मर चोरीला.
फलटण तालुक्यातील साखरवाडी परिसरात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटनेने पुन्हा एकदा डोक्यावर काढले असून खामगाव, सुरवडी आणि जिंती परिसरातील सडक चोरीमुळे शेतकरी व ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील 3-4 वर्षांपासून या भागात ट्रान्सफॉर्मर चोरीच्या घटना सातत्याने घडत असतानाही चोरट्यांवर प्रभावी आळा बसत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. यामुळे मिळाल्यानुसार खामगाव तालुका फलटण येथे चोरट्यांनी एका रात्री 2 कृषी ट्रान्सफॉर्मर लक्ष्य केले. ट्रान्सफॉर्मर खाली पाडून त्यातील ऑइल सांडण्यात आले आणि त्यात असलं तांब्याच्या तार तसेच मौल्यवान साहित्याची चोरी करण्यात आली. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील वीज पुरवठाही विस्कळीत झाला आहे. यापूर्वी सुरवडी, काकडे वस्ती आणि जिंती येथील रुपनगर वस्ती येथे मागील आठवड्यात प्रत्येक कृषी ट्रान्सफॉर्मर चोरीला गेला होता. महाबळेश्वर बसस्थानकाच्या छताचा भाग कोसळला. महाबळेश्वर शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मंगळवारी सायंकाळी महाबळेश्वर बसस्थानकाच्या छताचा सिमेंटचा एक मोठा भाग कोसळल्याने खळबळ उडाली. सुदैवाने हा भाग कोसळला त्यावेळी खाली कुणीही असल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे बसस्थानकाच्या इमारतीच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून तातडीने दुरुस्ती व सुरक्षेच्या उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांच्याकडून प्रवाशांकडून होत आहे. मेड इन सातारा बॅग. सातारा शहरातील महिलांनी बनवलेल्या उत्तम प्रकारच्या बॅग. संपर्क 9594 415 115. सातारा जिल्ह्यातील अशाच विश्लेषणात्मक बातम्यांसाठी जिल्हा सातारा या न्यूज चॅनलच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा. व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ हाईप करा, व्हिडिओवर कमेंट करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा.